ज्योतिषामध्ये हम्म, मुहूर्त हम्म. हा एक सगळ्यात पहिला महत्वाचा भाग येतो. अच्छा. कारण अच्छा. ज्योतिषाला वेद अध्ययनाच्या दृष्टीने पाहायचं झालं हां, तर कालविधान शास्त्र असं म्हटलेलं आहे. हां, हां, हां. काळाचं विधान करणारं शास्त्र. हम्म, हम्म, मग मुहूर्ताचं गंमत काय आहे किंवा मुहूर्त आपण का बरं पाहतो? हम्म, मला एखादी गोष्ट करायची आहे हम्म. तर मग ही वेळ त्याच्यासाठी योग्य आहे का नाही हे हम्म. समजण्यासाठी मुहूर्त पाहिला जातो. बरोबर बरोबर. मग जसं मुहूर्ताचं आहे हम्म, तसंच ज्योतिषशास्त्रामध्ये वैयक्तिक कुंडली ज्या वेळेला पाहिली जाते त्या कुंडलीनुसार सुद्धा एखादा काळ हम्म, विशिष्ट गोष्ट करण्यासाठी अनुकूल आहे का प्रतिकूल आहे हम्म, हे सांगण्याचं काम ज्योतिष करत असतं. हम्म, हम्म, आणि ज्योतिषाचे मुख्य 3 स्तंभ आहे: हम्म, सिद्धांत, संहिता आणि होरा. हम्म, हम्म, सिद्धांत जे आहे सिद्धांतामध्ये सर्व गणित आहे. हम्म. ज्योतिषशास्त्रामधले ग्रहांचं स्पष्ट करणं, अमुक एक ग्रह अमुक एका डिग्रीवरती आहे, हम्म. ह्या सगळ्यांचं जे काही गणित असतं आणि कुंडली तयार होते हम्म. ते सिद्धांतामध्ये येतं. बर. नंतर संहिता आहे. हम्म. संहितेमध्ये जसं आता वैयक्तिक व्यक्तीची कुंडली आणि त्याचा फलादेश असतो तर बरोबर. संहितेमध्ये हम्म. संपूर्ण राष्ट्र म्हणा, राज्य म्हणा किंवा एखादं शहर म्हणा याच्याबद्दल संबंधित फलादेश हा त्याच्या मार्फत केला जाऊ शकतो. अच्छा. हा त्याचा एक मुख्य स्तंभ आहे. हां. आणि तिसरा जो आहे होरा, हम्म, तर होरा हा शब्द अहोरात्र हम्म, याच्यापासून तयार झालेला होरा. हम्म, हम्म. मग होरा म्हणजे रेग्युलर पद्धतीचा फलादेश जो आजकाल आपण सर्वीकडे प्रचलित आहे, किंवा होरा हा एकच स्तंभ आज सर्वांना माहिती आहे अच्छा. की ज्याच्याद्वारे मी ज्योतिषाकडे गेलो, कुंडली दाखवली आणि मला प्रश्नांची उत्तर मिळाली.